अरे हा एवढा गुलाल? गुलाल नाही, अपमान आहे अपमान. अपोजिट पार्टीने आमचा केलेला अपमान. आज क्रिकेटची मॅच होती. विद्युत अरे त्यांनी हरवलाय. हरवलाय नाही, तोंडावर पाडलाय तोंडावर. तुला सांगतो त्या समोरच्या पार्टीकडे भाई असा कडक स्पिनर होता. आमचे बॅट्समन एक एक बॅट्समन जायचा, फक्त उभा राहत होता. डायरेक्ट क्लीन बोल्ड. कळतच नव्हतं बॉल कुठून येतोय, कुठं घुसतोय, कसा घुसतोय. बरं त्याच्यानंतर आहे ना, मी फिल्डिंग पण एवढी टाईट लावली आहे ना. अरे पण यार तो कुठून कसे मारत होते काहीच कळत नव्हतं, नुसते फोर. बरं आमच्या टीम मध्ये सगळे थुकरट प्लेअर भरून ठेवलेले. बरं ज्याला चांगलं खेळता येतं, ज्याला सगळं कळतं, त्याला घरी बसावं लागतंय. तुला सांगतो विद्युत, अरे यार आम्ही श्रेयसला खरंच खूप मिस केलं यार. एवढा मिस केलं की तुला सांगू शकत नाही. ते मॅचचं सगळं राहू दे बाजूला, पण तू इथे काय करतोय? कार्तिकी मॅडमच्या घरी जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? त्यांच्या मिस्टरांनी त्यांना मारायला माणसं पाठवली. काय? हो. स्टेटमेंट दिलं म्हणून? अरे देवा. पोलिसांनी त्याला पकडलंय, तरी पण तो शांत काय बसत नाहीये. त्या तिच्या नवऱ्याला आहे ना चांगला निकालात काढला पाहिजे. बबन मला सुद्धा वाटतं रे की कार्तिकी मॅडमने वेगळं व्हावं, पण आपण बोलून काय होणार आहे? त्यांचं त्यांना वाटायला हवं ना. त्यांचं त्यांना जरी नाही वाटलं ना तर टेन्शन घेऊ नकोस. आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. आपल्याकडे ना भारी ट्रेनर बसलाय. नाती कशी तोडावीत. सॉरी विद्युत, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे डोंट वरी, तुझं बोलणं मी स्पोर्टिंगली घेऊ शकतो. आणि ऍक्च्युली ना मला तुझ्या बोलण्याचा राग मुळीच येत नाही. तुझा स्वभाव एकदम छान आहे. तू एकदम वातावरण हलकं फुलकं करतोस. किती छान गोड बोलतोस रे तू. तू वकील उगाच झाला. तुला ते मानसोपचार तज्ञ व्हायला पाहिजे होतं. बरं बाबा, मला असं वाटतं की ना श्रेयस ना खूप स्ट्रेस घेतोय, आणि या परिस्थितीत त्याने स्ट्रेस घेणं योग्य नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. पण मला एक सांग, तुझ्या डोक्याला काय कमी त्रास आहे का म्हणून तू आता श्रेयसचं टेन्शन घ्यायला बसलायस? तू आणि वहिनी, तुम्ही दोघं जुळे भाऊ बहीण आहात का? त्या वहिनी पण सगळ्या जगाचं टेन्शन घेतात, तू सुद्धा सगळ्या जगाचं टेन्शन घेतो. तुमच्या मेंदूला थकवा जाणवत नाही का रे? अरे काय बघ बरं, किती छान सुंदर असला. असाच हसत जा, फ्रेश राहत जा. आजूबाजू वातावरण कसं एकदम प्रसन्न फ्रेश होऊन जातं. बरं, थँक्यू. निघू मी आता. ए कुठं निघालायस? तू कुठे जायचं नाहीयेस? किती दिवसांनी भेटतोय. हा मी तुला असं सोडणार नाही. पार्टी तू द्यायची मला, चहा पाच. चल. बरं आई, मी पार्लर मध्ये जाते. ऐक ना कार्तिकी, मी पार्लर मध्ये चालले. बऱ्याच दिवसात मी पार्लर मध्ये गेले नाही ना, म्हणून. आई आणि मयू घरी आहेत, त्यामुळे तुला काहीही लागलं तर त्यांच्याकडे माग. अजिबात लाजायचं नाही, कळलं? अहो अश्विनी मॅडम, तुम्ही किती करता हो माझ्यासाठी. याआधी मला इतक्या चांगल्या घरामध्ये इतक्या समजूतदार माणसांसोबत नाही हो राहायला मिळालं. पण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळतंय. मी किती जरी काही केलं ना तरी पण तुमचे हे उपकार नाही फेडू शकणार हो. अगं उपकाराची भाषा काय करतेस? तू मैत्रीण आहेस ना माझी, आणि जोपर्यंत तू व्यवस्थित बरी होत नाहीस तोपर्यंत तू इथून जायचं नाहीस, कळलं तुला? ठीक आहे, नाही बोलणार. पण मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे. बसल्या जागी करता येणारी सगळी कामं आता मीच करणार आहे. म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं, भाजी निवडणं, लसूण सोलणं किंवा खूचा अभ्यास घेणं, ही सगळी कामं मी करणार आहे. पण प्लीज यासाठी तुम्ही मला अडवायचं नाही. माझी पण एक अट आहे, मला मॅडम वगैरे बोलायचं नाही, अश्विनी म्हणायचं. ठीक आहे, येऊ मी? उशीर होतोय मला. ये सांभाळून जग. घरातली सगळी कामं करायची, कळलं का? दुखतं का? हे बघ, हा असा नेहमी व्यायाम करायचा आणि रोज चालायची पण प्रॅक्टिस करायची, बरं का? नाहीतर या 4 BHK कडे बघितलंस तर तुला असं वाटेल की माणसं बसलेलीच असतात आणि तू चालायचं पण विसरून जाशील बुवा. हो, अहो रोज मॉर्निंग वॉकला जाते, ते दिसत नाही तुम्हाला? हो दिसते ना, पण तुम्ही ना अशा तिरप्या तिरप्या चालत असतात. हो, तुम्हाला कोणी सांगितलं? उगाच बायका तुमची नक्कल करत असतात सगळी. बायका माझी नक्कल करतात? काय ग, तुला काय झालं हसायला?
आणि अगं हा त्यांचा कॉम्प्युटर ना. अगं काय काय महत्वाचं असतं, उगीच लुडबुड करू नकोस. आजी तू थांब जरा. काकू पुरे झालं आता, मला ना खूप दमल्यासारखं होतंय. बर हो, आजच्यासाठी बास झाला. उगीच जास्त दमू नका तुम्ही. काय ग काय झाला? रिझल्ट लागला की काय कोणाचा? आजी अगं काय 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 करते काय? त्याहीपेक्षा खूप चांगली गोष्ट घडली. सांग बाई सांग एकदा. खूप दिवसात कोणतीही आनंदाची बातमी मिळाली नाही. सांगून टाक एकदा. आई येऊ दे, मग सगळ्यांच्या समोर सांगते. आहे का तुझं? काय ग काय सांगणार आहेस ताई आल्यावर? आणि ताई पार्लरला जाऊ लागली का? हो येईलच ती इतक्यात. अगो हे काय? इतक्या दिवसांनी जरा बाहेर गेलो ना शेजाऱ्यांकडे, तर कसं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. म्हणून लगेच बुद्धिबळाचा डाव मांडला. मग काय, त्या खोलीत मी आणि श्रेयस एकत्रित होतो तरी देखील डाव मांडायची इच्छा होत नव्हती. कंटाळून गेलो होतो. अहो मला वाटलं तुम्ही सेक्रेटरीकडे गेलात, शेजारी गेलात ही माहित असतं तर विद्युत आला तेव्हा हाक नसती मारले. विद्युत आला होता? हा. अरे चुकामुक झाली त्याची, माझी भेट नाही झाली. वकील साहेब जर आले असते आणि भेटले असते तर सांगितलं असतं तुम्हाला. कशी चिटिंग करताय तुम्ही? क्या मी चिटिंग करतो? खाली बघ, तुझा राजा गेला, चेक अँड मेट. कळलं ना, माझा वजीर तिथेच होता. मी काय चिटिंग केलेली नाही. तुझं लक्ष नसतं, बुद्धिबळ खेळायला बुद्धी लागते. कळलं ना? लक्ष तर नाहीये माझं. डोकंच चालत नाही बाबा. काय कळतच नाही काय करतोय. नाहीतर तुम्हाला जिंकून दिलं असतं मी. बाबा चहा. खरं सांगू तर मला ही ऑफर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट वाटते. मी अजून तिला काही तसं कळवलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं आता ह्या पार्लरला माझी गरजच राहिलेली नाहीये. जेनी अगं, अश्विनी थांब, मला बोलू दे. अश्विनी तू जेव्हा हे पार्लर सुरू केलंस ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तू खूप जेन्युइन आहेस आणि ना तुझ्यात एक ते पोटेन्शियल आहे असं वाटत होतं मला. तुझ्या बिझनेसच्या सिन्सिरिटीने, त्यानंतर तुझ्या बिझनेस करण्याच्या सेन्सने ह्या पार्लरची तू खूप ग्रोथ करशील हेही वाटलं होतं मला. पण तसं काहीच नाही झालं ग. उलट झालं. तू, तुझं लाईफ, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स, तू ह्यात अडकून पडली आहेस आणि तुझं इकडे अजिबात लक्ष नाहीये. आता तर मला असं वाटतंय ना की तुला ह्या बिझनेस मध्ये सुद्धा इंटरेस्ट उरलेला नाहीये. जेनी अगं तसं नाहीये, खरंच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. अगं हे पार्लर माझी सुद्धा आयडेंटिटी आहे. मला माहितीये घरी काही अशा गोष्टी घडल्या त्याच्यामुळे माझं पार्लरकडे दुर्लक्ष झालं. पण मी मयूला पाठवलं होतं. अगं अशू, क्लायंट्स तुझ्या नावामुळे इथे येतात कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मयुरीची रिप्लेसमेंट कशी चालणार आहे? आणि पार्लर आत्ता कुठे मोठं होतंय अगं. मग हीच वेळ आहे ना त्याच्याकडे लक्ष देण्याची. असं दुर्लक्ष करून चालणार आहे का? अश्विनी, टू बी व्हेरी फ्रँक, मला असं वाटलेलं होतं की आपण ना ह्या पार्लरच्या खूप साऱ्या फ्रँचायझीस काढाव्यात आणि त्याच अँबिशनने मी इथे जॉईन झाले होते ग. पण तसं काहीच नाही झालंय. उलट मला काय वाटतंय माहितीये की तुझ्या ऍब्सेन्स मध्ये ना इथे न्यू कमर सारखी मी फक्त सर्व्हिस देते. घरी चालूया. घरी म्हणजे स्वतःचं घर असल्यासारखंच सांगतोयस. हल्ली आमच्याच घरी पडीक असतोस ना. शिल्पी, कार्तिकी, कार्तिकी म्हणायचं होतं का? नाही, हल्ली किती म्हणजे कार्तिकी मॅडम बरं आहे का तुम्हाला? कार्तिकी मॅडम औषधं घेतलीत का? कार्तिकी मॅडम झोप झाली का? असं सगळं चालू आहे ना, म्हणून विचारलं. शिल्पी, आज ताई जी घरी आहे ना ती कार्तिकी मॅडममुळे. समजलं? आणि या परिस्थितीत मी त्यांना मदत करतोय ना तर मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं करतोय. आणि मी काही आउट ऑफ द वे जाऊन काही करत नाहीये. त्यांना माझी गरज आहे आणि एक ॲडव्होकेट म्हणून मी त्यांना मदत करतोय. हो, एवढा विचार आपल्या संसाराचा केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. मी सांगत होते तसं वेळेत वेगळं घर घेतलं असतंस तर आज काहीतरी वेगळं असलं असतं. मी नाही केला विचार. एकदा स्वतःच्या मनाला विचार. मी माझ्या परीने तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला शिल्पी.
पण तू माझं कधी ऐकलेस, समजून घेतलेस मला? आणि अजूनही गेले कित्येक दिवस मला तुझ्याशी आपल्या त्या रात्रीबद्दल बोलत. का बोलायचंय? मी किती वेळा सांगितलं तुला, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. इट वॉज अ मिस्टेक. विद्युत, सारखा सारखा तोच विषय काढू नकोस. नॉनसेन्स. विद्युत, शिल्पी काय बोलत होती तुझ्याशी? ती काय नाही काय नाही. तू कुठे बाहेर चाललीस का? हो, पार्लर मध्ये चालले. हां, या कार्तिकी मॅडम कुठे? हो आहे, कार्तिकी घरातच आहे. थोड्या वेळाने तुम्हाला ना रिलॅक्स वाटेल. हा, प्रेशर ठीक आहे ना? हो हो, अगदी ठीक आहे. तुमचा हात खूप छान आहे हो. तुम्ही मसाज करता ना तर सगळा स्ट्रेस निघून जातो. बाकीच्या ठिकाणी इतक्या वेळ मसाज करत नाही हो. आणि हो, तुम्ही फेशियल करता ना तर खूप छान ग्लो येतो बरं का. तुम्ही तो अश्विनी मॅडमनी बनवलेला एक्सक्लुझिव्ह अँटी टॅन पॅक लावलात का? काय ना, माझा जॉब फिरतीचा आहे हो, त्यामुळे पॉल्युशन, उन्हामुळे चेहरा खूपच जास्त टॅन होतो. आता हे आपलं स्क्रब झालं ना की मी तुम्हाला तो पॅक लावून देते. हो, पण तो पॅक कसा बनवतात ते सांगाल का मला? म्हणजे काय ना, प्रत्येक वेळेला पार्लरला येणं जमेलच असं नाही ना. म्हणजे कसं घरी असल्यावर तो बनवून लावता येईल ना, म्हणून विचारलं. नाही मॅडम, मला नाही माहीत, कारण मी तो पॅक बनवत नाही ना, त्यामुळे मला नाही सांगता येणार. अहो मग अश्विनी मॅडमना विचारा ना, त्या सांगतील ना. आता अश्विनीने ना हिला पॅकही फुकट देऊन टाकायला पाहिजे, कारण बिझनेस वाढवण्यात तर हिला इंटरेस्ट नाहीच आहे आणि असलेल्या बिझनेसची पण छान वाट लागेल. आतून असं वाटतंय की आता ह्याच्या पुढे जे काही होईल ना ते सगळं छानच होणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडो आणि सगळं अगदी तसंच हो. नाही, साखर नको, गुलाबजाम चाल. गुलाबजाम? हो, किती वर्ष झाले मी गुलाबजाम नाही खाल्ले. माझा डिवोर्स झाला ना की मी सगळ्यांना गुलाबजामच वाटणार आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात. अगं मग खाल्ले का नाहीस? एकदा लहर आली म्हणून पंकजने असेच गुलाबजाम आणले होते आणि मला खायची खूप इच्छा होती, पण तरी पण तो ओरडेल किंवा काही बोलेल म्हणून मी नाही गुलाबजाम खाल्ले. पण तो जसा बाहेर गेला ना त्यानंतर मी त्यातलं फक्त आणि फक्त एकच गुलाबजाम खाल्ला. पण त्याला घरी आल्यानंतर कळलं, कारण की तो ते गुलाबजाम मोजून गेला होता. आणि त्या गोष्टीनंतर त्याने ना मला अंग सुजेपर्यंत मारलं. लहानपणापासून इतका आवडणारा पदार्थ, पण त्याचं आता नाव जरी काढलं ना तरी तोंड कडू होतं. कसला चक्रम माणूस आहे. एक गुलाबजाम खाल्ला म्हणून कोण मारतं का? हो ना, मला काही कळतच नाही माणसं शिका वागतात. बरं कार्तिकी, तू आता या असल्या आठवणी काढू नकोस. हे सगळं ऐकून मला असं वाटतं तू घेतलेला निर्णय योग्य आहे. बरं झालं अश्विनी तुला इथे घेऊन आली. आता सगळं चांगलं होईल. विद्युत, आता हिची जबाबदारी तुझी. हिचं आयुष्य आता मार्गी लाव. हो. ते परांजपेन बरोबर आज तुझी मीटिंग होती, त्याचं काय झालं? अपडेट आली काही? त्याची अपडेट आली की लगेच मला सांग. तिला काय झालं? सकाळपासून तर ठीक होती. शिल्पी काय झालं? ऑल ओके? हा. काय ग शिल्पी,
बरं आहे ना सगळं? अरे सकाळी मी इतकं नको नको म्हणत होते आईला, मला ते थालपीठ खायचं नव्हतं. तिखट होतं खूप, जळजळीत. त्याचाच त्रास होतोय बहुतेक आता. ऍसिडिटी वाटतेय खूप. पण नक्की बरी आहेस ना? म्हणजे दिस कॅन वेट. तुला घरी जायचंय का? नाही नाही, आय एम ओके. ठीक आहे, मी आता आपण कंटिन्यू करूया. मला सांग, तू कॉस्टिंग केलंस ना? बघू सर. येस, हे बघ झालंय ऑलमोस्ट सगळं. अरे सर बघू. काय ग, एवढं कसं काय पित्त झालं तुला? सकाळपासून ही तिसरी उलटी आहे तुझी. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना आई. तू काय टाकलं होतंस त्या थालपीठामध्ये एवढं? एकतर एवढं जळजळीत आणि तिखट झालं होतं, मला नाही सहन झालं यार. बाकी सगळ्यांनी खाल्लं, त्यांना काही नाही झालं, तुलाच होतंय. हे बघ, रात्रीपासून पोट रिकामी आहे. अजून काय व्हायच्या आत नाश्ता करून घे. नाही नकोय मला, माझी काही खायची इच्छाच होत नाहीये. अहो शिल्पीताई, हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ना हे असे इन्फेक्शन्स होत असतात. तुम्ही असं अंगावरती काढण्यापेक्षा ना डॉक्टरकडे का नाही जाऊन येत? तुला सल्ला कोणी विचारलाय? इथे ना फुकटचे सल्ले देणारे मेंबर्सच खूप वाढायला लागलेत. ते मला पंकजच्या विरोधात केस फाईल झाली आहे आणि त्याला नोटीस सुद्धा पाठवली आहे. आता तो काय रिस्पॉन्स देतो त्याची वाट बघायची. कार्तिकी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोंड गोड करा. गुलाबजाम आणले. माझ्या प्रोफेशनमुळे आजवर मी अनेक स्त्रियांच्या व्यथा ऐकल्यात. आपण इमेजिन सुद्धा करू शकत नाही इतकं प्रत्येकीने सहन केलेलं असतं. पण परवा कार्तिके मॅडमची गुलाबजामची गोष्ट ऐकली आणि मला रात्री झोप नाही लागली. म्हणून हे गुलाबजाम आणलेत. तुम्हाला आवडतील ताई. कार्तिकीसाठी आणलेत ना? अगं नाही, सगळ्यांसाठी आणलेत. थँक्यू. हा हो, थँक्यू काय. कार्तिकी मॅडम, आपण माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याला उगाच थँक्यू आणि सॉरी बोलून फॉर्मल स्वरूप देऊ नका. आणि हे गुलाबजाम मी एका सच्च्या आणि चांगल्या मुलीसाठी आणलेत, माझ्या क्लायंटसाठी नाही. पहिलं तुझ्यासाठी घे. आई, अरे उभं राहून का खातोय? जाऊन बस. हो. आई, मी चेंज करून ना पार्लरला जाईन. आणि कार्तिकी, संध्याकाळी मी पार्लर मधनं लवकर येते. आपल्याला फिजिओथेरपीसाठी जायचे. येस बॉस, जसं तुम्ही सांगाल तसं. बरं ऐक ना, मला तुला सिरियसली काहीतरी सांगायचंय. काय? की आता कसं आहे ना, की पार्लर प्रोडक्ट्स हे सगळं आपल्या दोघींना ना खूप हँडल करायला कठीण होणार आहे. तर ना आपल्याला एक बेसिक हेल्पसाठी ना कुणीतरी मुलगी हवी आहे. बरोबर आहे ग तुझं. माझ्याही मनात हाच विचार होता. ग्रेट, मग एक काम करते, मी कुणाला तरी बघते अशी कोणी मुलगी आहे का. म्हणजे तिला पार्लरचं नॉलेज नसलं तरी चालेल, पण कामामध्ये सिन्सिअर हवी. बस थोडंसं बेसिक नॉलेज असलं तरी हरकत नाही. बाकी क्लायंट आपण दोघी हँडल करूया ग. तू जरा रुमाल दे. जेनी, काय म्हणते, आपण ह्या सगळ्यासाठी कार्तिकीचा विचार केला तर? म्हणजे आता नाही, ती पूर्णपणे बरी झाली आणि आपल्याला जॉईन झाली तर? पण तिला जमेल, कारण आपलं काम थोडं हॅक्टिक आहे ग. जमेल की? अगं केवढी हुशार आहे ती. ती या अगोदरही जॉब करत होती. फक्त एवढंच की त्या पंकजने तिथे जाऊन गोंधळ घातला आणि तिला जॉबवरनं काढण्यात आलं. आणि एकदा जॉब गेला की परत मिळणं कठीण. मला वाटतं ना, तिला फक्त थोड्या ट्रेनिंगची गरज आहे. आणि ते ट्रेनिंग आपण दिलं ना तर ती इझिली मॅनेज करेल अगं. ओके, पण तू शुअर आहेस ना तिच्याबद्दल? कारण तिला मदत करण्याच्या नादामध्ये आपल्या बिझनेसचा लॉस नाही झाला पाहिजे. कारण तिच्या नवऱ्याने एक जरी चक्कर टाकली ना पार्लरवर तर आपलं नुकसान होईल. तसं नाही होणार का? तिचा डिवोर्सही होईल थोड्या दिवसात. माझी काही हरकत नाहीये. आपल्यामुळे जर ती फायनान्शियली इंडिपेंडेंट होणार असेल तर चांगलंच आहे ना. हो, आणि
ती आपल्या बरोबर असली ना तर मला प्रोडक्ट मॅनेजमेंटचा कोर्स पण करता येईल. कसला कोर्स? अगं प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणजे मला हा कोर्स ना फार पूर्वीपासून करायचा होता, पण काही कारणांमुळे करता आला नाही. 21 दिवसांचा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर ना सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. आणि ते सर्टिफिकेट मिळालं ना तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आपल्याला काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येणार नाही. वा, छान आहे. आता हे सगळं बाजूला ठेव आणि आधी तू पहिलं ते कोर्सचं बघ. आणि हे सगळं करायला कार्तिकी इथे असली. हे बघ, मी ना विसरूनच गेले की तिला संध्याकाळी फिजिओथेरपीसाठी न्यायचंय. सॉरी, मला थोडं लवकर निघावं लागेल. हे करशील तू? तू निघ, मी इथलं सगळं बघते. नक्की ना चिडणार? हो, मी करेन. तू निघ. किती 2 हे पण भरून झाले ना? हो हो झाले. ठीक आहात ना तुम्ही? हो. मला हेल्प कर ना. अगं मला होमवर्क कंप्लीट करायचंय. स्कूल मधनं सांगितलंय. कुहू आता नाही, मी बिझी आहे, जा तू. काय करते तू? तुला कधीच वेळ नसतो माझ्यासाठी. सगळे मलाच ओरडतात. कोणी मला हेल्प पण करत नाही. दीदू 5 ॲनिमल काढायचे, 2 झालेत. प्लीज हेल्प कर ना मला. कुहू अगं सांगितलं ना तुला एकदा, मला काम आहेत ग. जा तू, बरं डिस्टर्ब नको करूस मला. कुहू इकडे ये बाळा. काय हवंय तुला? काही नाही. काही कसं नाही, मग तू तिला काय विचारत होतीस? अगं स्कूल मधनं ना होमवर्क दिलाय. 5 वाईल्ड ॲनिमल काढायचे, पण दीदूला टाइमच नाहीये. ओ असं आहे का? बरं ठीक आहे, मी हेल्प करते तुला. जा तुझे बुक्स आण. बघू पेन्सिल. आता मला सांग, काय काढायचंय तुला? पहिला टायगर. टायगर, ठीक आहे, काढूया. तुला माहितीये का कुहू, तुझ्या आत्तूला खूप छान ड्रॉइंग येतं. आता तुला कोणापुढे हातपाय पसरण्याची काहीच गरज नाहीये. तुला काय वाटलं फक्त तुझ्या आईलाच भारी ड्रॉइंग करता येतं का? तुझे आत्तू खूप एक्सपर्ट आहे बरं का. वाव, किती छान ड्रॉइंग काढतेस तू. येस. आणि काय काय काढायचंय तुला? टायगर झाला ना की आपण हरिण काढूयात. हो, ऐक, आपण ना टायगर काढू, लायन काढू आणि मग हरिण काढू. हे बघ, हे 2 असे सर्कल करायचे आणि इकडे असा हा ट्रायंगल करायचा. तुला कुठेतरी कोणाची तरी मदत लागणारच. आणि बाबा पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या बिझनेस साठी पण त्यांना मदत लागणार. मग मीच का नाही हेल्पिंग हँड होऊ शकत? बाबांची मदत करायला बबन भाऊजी आहेत. आणि तुला? चिनी मावशी आहे. तरी पण मयू, केवढा हट्टीपणा आहे हा. बरं ठीक आहे, 1 तास यायचं फक्त. 1च तास? मग 2 तास ये. चालेल, उद्यापासून रोज. मयू, ते राहू दे, मी करते.
तू जा झोपायला, बराच उशीर झालाय, जा. हो तू पण लवकर झोप हा. आई अजून एक गोष्ट विचारायची आहे. अगं आता काय विचारायचंय? म्हणजे तुला आता प्रतीकचा राग येत नाही ना? कसं आहे ना मयू, काळाबरोबर माणसं बदलतात आणि ती बदलली की त्याबरोबर आपली मतही बदलतात. आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही. मी एवढंच सांगू शकते की सध्या तुझ्यासाठी तुझं शिक्षण महत्वाचं आहे. या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो. म्हणजे तुझा असा विरोध असा नाहीये प्रतीकला, बरोबर ना? मयू कसं आहे ना, 2 वर्षानंतर प्रतीक येणार आहे ना, मग या विषयी आपण आत्ता कशाला बोलायचं ना? तो आल्यानंतर बघू. नंतर कधी? ऐक ना, आधीच हे फोटोत बघून मला काही कळत नाहीये. हे बघ, आता आपण शॉर्टलिस्ट करून ठेवले ना, तर नाशिकला गेल्यावर आपल्याला फायनल करता येईल लगेच. राजू मला एक सांग, तुझा कार्तिक सोबत जायचा निर्णय पक्का आहे? हो. राजू अगं 2-3 वर्ष खूप मोठी असतात. तू तुझ्या जॉबचा विचार केलायस का? त्याचं काय? बबन, मला या विषयावर आता परत भांडायचं नाही. मी तुला सांगितलंय ना की ऑफिस वाल्यांनी मला सांगितलंय की तुझी ट्रान्सफर नाशिकला करू म्हणून. आता काय प्रॉब्लेम आहे रे तुला? प्रॉब्लेम हा आहे, आधी मुलगा जवळ नव्हता आणि आता बायको नाही, म्हणजे मी इकडे एकटाच. ऐक ना, एकटा? मला माहितीये, मी गेले ना की लगेच मित्रांचा अड्डा बनवणार आहेस इकडे, आणि श्रेयस तर आहेच आहे. हा, आता 2 वेळेच्या जेवणाचा प्रॉब्लेम होईल. खरं तर त्या मेसच्या जेवणाचं मला टेन्शन आलं, आणि तुझी आठवण वगैरे सगळी कारण आहेत ग. मला माहितीये तुझं काही अडणार नाहीये. खरं तर जेवणाचं पण माझं काहीच अडणार नाहीये. विचार का? का? अश्विनी वहिनी, तू नसल्यावर त्या मला मेसवरती जेव देणार आहे का? मी रोज त्यांच्या घरी जाणार आहे जेवायला, आणि मस्त चांगलं चुंगलं खाणार आहे. म्हणजे मी चांगलं बनवत नाही जेवण? मग तुला एवढा पुळका येतो तर तू थांब नाही इथे. तू कशाला सोडून आलीस मला? ऐक ना, एक खरंच सांगतेय, मला ना कार्तिकची खूप काळजी वाटतेय रे. आपण खरंच लवकर नाशिकला जाऊया आणि ठरवून टाकूया ना घर. हो, तू या आठवड्यात सुट्टी काढ, आपण जाऊया आणि घराचं काय ते फायनल करूया. ओके चाल. चला, पाणीपुरी खायची. हा चल, तू वर्षात जाणार आहे, रात्री मिळणार आपल्याला. अरे मिळेल. चल. खरं तर थांब. काय आहे? आतापर्यंत तू नीट होतीस, लगेच तुझी कंबर दुखायला लागली. काय झालं? कसला वाद सुरू आहे? अरे काही नाही, तिला म्हटलं या पिशव्या जरा आत नेऊन ठेव, तर हिची 1760 कारणं. एका घरात राहतो तर काम नको करायला? आई थांब अश्विनी, ती उचलेल. काही कंबर वगैरे दुखत नाहीये, सगळी आळशीपणाची कारण आहेत. आई अगं काय, मी काहीच कारण बिरण नाही देते ग. काहीही झालं की तुम्ही आपले मलाच दोष द्यायला मोकळे असता सगळे. आणि ती पिशव्या उचलायला तयार आहे ना, काय प्रॉब्लेम आहे मग तुला? प्रॉब्लेम हा आहे की तू खोटं बोलतेस. अगं मी नाही खोटं बोलत आहे. जाऊ दे, तुला काय सांगू, मला उशीर होतोय. शिल्पी, अरे शिल्पी, शिल्पी बस. मी पाणी. शिल्पी बस. शिल्पी मला सांग, काय होत आहे? पाणी पी. पाणी पी. शिल्पी काय झालंय? बरं वाटतंय का? काय झालंय तुला? मला खूप त्रास होतोय. मला नाही सहन नाही होते. मला आता बघितलं ना कशी बोलते आई. सगळेच जण खूप बोलतायत, मला नाही होते आता. मला खूप सहन करावं लागतंय इकडे. मला त्याचा त्रास होतोय. आणि कसला त्रास होतोय?
मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय शिल्पी? मग मला तुला एक तुझ्यापासून एक कधी लपवून ठेवायचंच नव्हतं बेसिकली, पण शिल्पी काय लपवून नाही ठेवायचंय, काय सांगायचंय मला प्लीज सांगशील का? हो विद्युत, मला सांगायचंय तुला हे की शिल्पी अगं बोल, काय सांगायचंय? की मी प्रेग्नेंट आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या मुलीचा हात लग्नासाठी मागतोय. प्लीज आमच्या लग्नाला परमिशन द्या. आहे, परवानगी आहे. थँक्यू. शिल्पी, शिल्पी मी तुला पुन्हा एकदा विचारतो, माझ्याशी पुन्हा लग्न करशील? शिल्पी मी काय विचारतो सांग ना, लग्न करशील माझ्याशी? शिल्पी, शिल्पी काय झालं? अगं लक्ष कुठे आहे तुझं? शिल्पी काही नाही, काही नाही, मी येते. काय मस्त पाऊस पडतोय ना बाहेर. मला वाटलंच होतं अशा पावसात तुला छान कॉफी प्यायची इच्छा होणार, म्हणून आणली. मस्त बीट केलेली आहे. हो ऍक्च्युली छान झाली आणि कॉफी. थँक्यू. शिल्पी मस्त लॉंग ड्राईव्हला जायचं. हे बघ वेदर पण छान आहे. लॉंग ड्राईव्ह पेक्षा आपण ट्रेकला जाऊया का? माझा मित्र ना कळसुबाईचे ट्रेक्स अरेंज करतो आणि आता परफेक्ट वेदर आहे त्या ट्रेकसाठी. सो लेट्स गो. ठीक आहे चालेल, जाऊया. सांग तू त्याला आम्ही येऊ म्हणून. मी लगेच आता विचारतो. आणि वीकडेला जाऊया, वीकेंडला खूप गर्दी असते. नको. का नको? आत्ता तर हो म्हणालीस. नको म्हणजे नको, म्हणजे असं ट्रेक बिकला नको. हार्डकोर काही नॉर्मल जाऊया ना कुठेतरी, असं जनरल ट्रिपला, छोट्याशा स्मॉल ट्रिपला. आणि तसंही आय एम नॉट अ माउंटेन गर्ल. विद्युत सर, हो मला वाटलंच नव्हतं की तुम्हाला भजी करता येतात म्हणून. मग काय, वकील यांनी काय फक्त कोर्टाच्या केसेस लढवायच्या? कधीतरी स्वयंपाकघराची खिंड लढवायला काय हरकत आहे? अहो मला काय हरकत असणार आहे, मला तर उलट तुमच्या हातची भजी खायला मिळते. मी तर लकी आहे. तुम्ही आहे ना खरोखरच लकी आहात, कारण माझ्या हातची भजी खाण्याचा मान आहे ना फार दुर्मिळ लोकांना मिळालाय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी भजी करायला घेतली ना, तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मी तेलात सोडली तेव्हा ती फसफसली. अरे बापरे. आणि बाहेर पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे आमच्या शेजारचा काकू. त्या नेहमीच संध्याकाळी आमच्याकडे यायचा नाश्ता करायला. बरं खायचं काही नाही, त्यांच्या गॉसिप एवढं असायचं ना की माईला नको व्हायचं. मी माईला म्हटलं अगं भजीचं असं झालंय, तर माई म्हणाली अरे बापरे त्यांना फक्त चहा द्यावा लागेल. मी म्हटलं थांब मी करतो काहीतरी. मी त्यांना आग्रहाने माझी फसलेली भजी खायला घातली. तुम्हाला सांगतो त्यानंतर पुन्हा कधी त्या आमच्या घरी आल्या नाही. हो काय सांगताय? ऐकलीत ना सगळी गोष्ट मन लावून, म्हणजे मी जिंकलो. वकील आहात त्याच्यामुळे थापा पण इतक्या मनापासून मारता की समोरच्याला त्या खऱ्या वाटतील. श्री बाबा तुम्ही ना पत्ते नका वाटू.
परत वाईट पानं आली. घ्या, यांना 2 हात करायचे तरी रडतात. एकदा तरी न रडता खेळून दाखवा ना. ही चिटिंग नाही करत ना म्हणून रडते, कळलं? उज्ज्वला, मी एक काम करतो, 2 हात तुला करून देतो म्हणजे तू जिंकशील. मी काय लिंबू टिंबू आहे? तुम्ही मला असं वागवता, तसं काय मला खेळताच येत नाही. बघितलं, त्यांची दया केली तरी आपल्याशीच भांडतात. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. काय नाही. चला, गरमागरम भजी. अरे वा. वा वा. बाबा, नाही जरा तुमच्यासाठी नाहीये. अगं मी घेत नाहीये, जरा सरकवतोय प्लेट. बरं झालं वेळेवर आलीस, नाही तर या दोघांनी टोचून टोचून नको केलं असतं मला. काय घमघमाट सुटला भजींचा. तुम्ही फक्त भजांच्या घमघमाटावरच समाधान मानायचं, खायची नाही. म्हणजे काय, मी काय भजी खाणारच नाही, पत्ते आहे मला. बाबा, या सगळ्यांसाठी भजी आणि तुमच्यासाठी थालीपीठ केलंय. अरे कमाल. तुम्हाला विसरेन का मी? हा, फक्त लोणी नाहीये, दह्याबरोबर खावं लागेल कारण लोणी पथ्यात नाही. थँक्यू बेटा, थँक्यू. वा वा अश्विनी, प्रकाशरावांच्या लाडक्या सुनेला त्यांची काळजी असणार नाही असं कधी होणारच नाही. वा, अगदी छान खमंग थालीपीठ आणली हा बाकी तू. म्हणजे काय, लाखात एक लाडकी सून आहे माझी. अश्विनी, फार सुंदर, अप्रतिम. अगं तिखट नाही पण चमचमीत केलंयस. वा वा. मी थोडं खाऊ बघू. हा, तुझं नाही आहे, पत्त्याचं आहे. हे फक्त आजारी माणसांसाठी आहे. चवी पुरतं तरी खाते ना. तू भाजी खा ना. तुम्ही स्वतः दमा थोडं. घे. अरे विद्युत, तू पण घे भजी. काय रे, अश्विनीने आधी भजी आणून दिली म्हणून तू काय फुगून बसणार आहेस का? नाही, मुळीच नाही. आणि सामंत काकू, भजी जरी ताईने आणलेली असली ना तरी ती कांद्याची भजी आहे, म्हणजे मी केलेली. अगो बाई, म्हणजे तू जिंकलास की काय? नाही हो काकू, मी त्याला जिंकू दिलं ना म्हणून तो जिंकलाय. होय ताई साहेब,